वेगवेगळ्या प्रकारचे मी आपल्याला सांगू इच्छितो, पोलिसांचं हे काम आहे, परंतु मी आपल्या सगळ्या शिवप्रेमीकडे सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची आपण यावर्षी त्याला वेगवेगळ्या प्रकारची गाणं केलेलं आहे, त्याला फेटे वगैरे बांधलेले अशा प्रकारचे फोटो आपण टाकलेले आहेत. तर शक्यतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी फेटा परिधान केलेला नाही, कायमस्वरूपी जिरेटो परिधान केलेला आहे. अशा प्रकारचं नाटक किंवा पिक्चर मध्ये बघून आपण हे करू नका, त्याच्यामुळे वेगळे परिणाम निर्माण होऊ शकतात. यासाठी आपण सगळेच बोलतो की पोलिसांची जबाबदारी, आपली पण जबाबदारी मुद्दाम या ठिकाणी बोलतोय या प्रकारची. आणि दुसरी गोष्ट, काही त्या असं या क्रांती चौकामध्ये पुतळ्याच्या बाजूला वरच्या बाजूला असे टांगते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रम चालू आहेत. या संदर्भामध्ये सर्व जे कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर मिरवणुका, क्रांती चौकमध्ये पुतळ्याच्या जवळ होणारा आपला महत्त्वाचा मोठा कार्यक्रम, त्याचं नियोजन पोलीस प्रशासनातर्फे, त्याचबरोबर महानगरपालिका, त्याचबरोबर विविध डिपार्टमेंट तर्फे शासनाच्या चालू आहे. त्याच अनुषंगाने जर आयोजक, त्याचबरोबर जे विविध मंडळ आहेत त्यांच्या काही अडचणी असतील, त्याचबरोबर शिवजयंती महामंडळ उत्सव मंडळ आहे आपल्या शहराचे, त्याचे आपले संस्थापक अध्यक्ष श्री पवार आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत, त्याच्या सगळ्यांबरोबर आमची सविस्तर एकत्र चर्चा झाली, जेणेकरून आपल्याला उद्याच्या शिवजयंती निवडणुकीमध्ये मागच्या वर्षी जे काही प्रश्न निर्माण झाले होते किंवा अडचणी होता त्याच्यावरती मात करून आपल्याला शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे आणि सुरक्षित रीतीने कशा प्रकारे पार पाडता येईल त्याचे सविस्तर चर्चा झाली. आणि त्या प्रकारचं नियोजन जे काही केलेलं आहे प्रशासनातर्फे ते आपण सर्वसंमतीने कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या देखील अडचणी समजून घेऊन आपण उद्याच्या दिवसात तशा प्रकारे आपण मात करून योग्य पद्धतीने आपण उत्सवात शिवजयंती साजरी करणार आहोत. ह्यामध्ये बंदोबस्त व्यवस्था कशी असणार? काही महत्त्वाचं त्याच्यामध्ये थोडंसं आपण काही ट्रॅफिकचे मार्ग बदललेले आहेत, त्याचबरोबर काही ठिकाणी आपण एंट्री बंद केलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन आपण काल देखील काढलेलं आहे, त्याचं पेपरला सविस्तर बातमी आलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती आज रात्रीपासूनच आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे जवळपास 4 DCP आहेत, 8 ACP आहेत, जवळपास 35 पोलीस इन्स्पेक्टर, 125 API PSI, जवळपास 3,500 ते 4,000चा आमचा पोलीस फोर्स आहे. त्याचबरोबर RCP, QRT आणि होमगार्डचं देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आमची दामिनी पथक, त्यानंतर भरोसा सेल आणि महिलांच्या छेडछाडीच्या संदर्भामध्ये आम्ही विशेष पथकाची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे देखील विशेष टीम या सर्व परिस्थितीवरती बंदोबस्तावरती त्यांचं विशेष लक्ष असेल. यावरती विशेष DJ आणि गुलालसाठी काही बंधनकारक आपण ठेवलं आहे. आपण सर्व आयोजकांना आवाहन केलेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ते फुलांचा जास्तीत जास्त वापर करतील आणि माननीय हायकोर्टाचे जे आदेश आहेत, सूचना आहेत, त्याच्याबद्दल सर्व आयोजकांना पोलीस स्टेशन लेवलवरती आणि आमच्या सर्ववरती देखील बैठक घेऊन योग्य त्या कल्पना दिलेल्या आहेत. आणि निश्चितच हायकोर्टाच्या आदेशाचं पालन टाइम बाउंड जे आहे, कारण की त्या दिवशी लाऊडस्पीकरची परवानगी 12 वाजेपर्यंत आहे, त्याच्यामुळं 12 वाजेपर्यंत आणि योग्य डेसिबलच्या मीटर्समध्ये ते चालवतील याबाबतच्या सूचना आपण त्यांना दिलेल्या आहे. सविस्तर शिवभक्तांना आपण काय आवाहन करणार आहे, कशा पद्धतीने शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी, सगळ्यांना शिवजयंतीच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पोलीस प्रशासनाकडून. आणि आम्ही आपल्याबरोबरती आहोत आणि निश्चितच आपलं सहकार्य आम्हाला आहे याची खात्री बाळगून आपण एकत्रितपणे एक चांगल्या प्रकारे शिवजयंतीचा उत्सव पार पाडूया. थँक्यू. शिवजयंती निमित्त पोलीस आयुक्त यांच्या घरामध्ये बैठक झालेली आहे, काय नवीन नियोजन झालेलं आणि कशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे? नाही, ऑलरेडी शिवभक्तांनी आणि शिवजयंती उत्सव समितीने सगळं नियोजन केलेलं आहे. गेल्या 13 तारखेपासून शिवजयंतीला शुभारंभ झालेला आहे. हा शिवजयंतीचा सप्ताह, शिवजन्म सप्ताह 13 तारखेपासून सुरू झालेला आहे आणि 13 तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आज फक्त त्या नियोजन आहे, ट्रॅफिकची व्यवस्था आहे, पोलीस बंदोबस्त आहे, शिवभक्तांनी कसं यायचं, काय काय कार्यक्रम आहे या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे. एकदम सुंदररित्या बैठक झालेली आहे. आजपासून शिव जन्मोत्सव, आज क्रांती चौक येथे दीपोत्सव आहे, त्याच्यानंतर जन्मोत्सव आहे, आतिषबाजी आहे, व्याख्यान आहे आणि आजपासूनच रात्रीपासून त्या ठिकाणी मोठा जल्लोष त्या ठिकाणी क्रांती चौक आहे, त्याचे युवक येतात मोठ्या प्रमाणात आणि क्राऊडला सुरुवात होते. उद्या अभिवादनासाठी सर्व शहरातून शिवभक्त त्या ठिकाणी येतात, ढोल ताशाच्या गजरात येतात, नाचत गाचत येतात. शिवरायांचे भक्त सगळे आपल्या आपल्या पैलूमध्ये येतात. या सगळा कार्यक्रम आता शिवभक्त या ठिकाणी करत आहे. त्या संदर्भात शिवभक्तांना कुठे त्रास होऊ नये, महिलांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, यासाठी या सगळ्या नियोजन आज झालेलं आहे. यावर्षी सर डीजेला थोडंसं बाजूला ठेवून कार्यक्रम
बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचायचं नसतं की ते डोक्यात घालून चालायचं असतं. म्हणूनच आम्ही एका भावनेने सांगितलेलं आहे की डीजेचं प्रमाण यावेळेस तसंही शिवभक्तांनी कमी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी व्याख्यान आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, याचं नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या जे आहे जे वाद्य आहे ते पारंपरिक वाद्य असायला पाहिजे. त्या पारंपरिक वाद्यातूनच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. या दृष्टिकोनातूनही आम्ही सगळ्यांना शिवभक्तांना आव्हान केलेलं आहे. आपल्या माध्यमातूनही आव्हान करतो आणि फूल जे आपण गुलालाने खेळतो तो गुलाल न खेळता फुलाने खेळावं. कारण की आत्ताचे येणारे गुलाल हे काही नैसर्गिक नाहीये, हे सगळे केमिकलने असलेले असतात. त्याच्यामुळे शरीरालाही आणि सगळ्यांना त्रास होतो, मानसिक त्रास होतो. या सगळ्या गोष्टीला टाळण्यासाठी फुलांचा वापर करावा असं आम्ही शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे. माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून शिवजयंती करावी. म्हणजे एकमेकांचा कोणाचा झेंडा मोठा, कोणाची रॅली मोठी करून भांडणं न करता शिव महाराजांनी जे सांगितलं आपल्या शिवबाने तसं वागावं. महिलांना नीट सन्मान द्यावा. ज्या रॅलीत येणाऱ्या महिला आहेत त्यांना व्यवस्थित सन्मान द्यावा. कोणी आपण अमृत वगैरे घेऊन येऊ नये आणि सगळ्यांनी एकत्र प्रशासनाला साथ देऊन आपण शिवजयंती साजरी करावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद.